नमस्कार. आजचा प्रश्न बघा कधी आलेला आहे. SRPF ग्रुप नंबर 7 2024-25च्या भरती आत्ता जी पार पडलेली भरती आहे त्यामधील प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे तर सगळ्यालाच कन्फ्यूज केलेलं आहे. परत मी लाईव्हमध्ये घेतलेला प्रश्न आहे आणि त्याच्यावर कमेंट आलेले आहेत. त्याच्यासाठी बघा परत प्रश्न घेतो आहे. तर 0, 1, 2, 3, 4 आणि 5 या अंकाचा वापर करून जास्तीत जास्त किती 4 अंकी समसंख्या चार अंकी समसंख्या तयार होतील, हा असा प्रश्न आहे. तर कसं सोडवायचा. तर पहिला त्यांनी अंकी किती सांगितलं आहे 4 अंकी. तर कुठलाही आपण 4 अंकी संख्या घेऊ आपण. जर आता ही 4 अंकी संख्या आहे तर याला एकक, दशक, शतक आणि हजार. आता समजा आपला एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे. एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे. यापैकी कुठले अंक घेऊ शकतो. फक्त आणि फक्त 4, 2 आणि 0. 0, 2 आणि 4. दशक स्थानी कुठले अंक घेऊ शकतो. तर दशक स्थानी कोणताही अंक घेतला तरी त्याला किंमत राहते. त्याच्यामुळं 0, 1, 2, 3, 4 आणि 5 हे एकूण किती 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या आहेत. इथं किती संख्या आहेत एकूण तर 3 संख्या. त्याच्यानंतर शतक स्थानी कुठले अंक येऊ शकतात. तर जसे दशक स्थानी कुठलेही अंक येतात तसे शतक स्थानी पण कुठलेही अंक आले तरी त्याला किंमत असते. म्हणजे एकूण किती झाले अंक तर 6 अंक झाले. आता हजार स्थानी बघा याच्यापैकी कुठला अंक बसू शकत नाही. तर 0 हा अंक यामध्ये बसू शकत नाही. कारण शून्यावर जर संख्या लिहिली तर संख्या ह्या 0ला किंवा 0ला किंमत राहत नाही. त्याच्यामुळं याच्यामधील 0 फक्त कट होतो. बाकीचे जशाला तसे अंक येतात. हे किती अंक झाले मग 5. ह्या ज्या प्रत्येकाच्या संख्याच्या आहेत ना प्रत्येक अंक त्यांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 5. आता 6 पंचे 30, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54, मग 540. पर्याय नंबर 4. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.